नमस्कार मंडळी, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सध्या मे महिना आहे आणि लग्नसराई चालू आहेत आणि लग्नसराई म्हटलं की लग्नातल्या पंक्ती आणि पंक्तीतलं जेवण आपल्याला आठवतंच। आणि अशीच एक पंक्तीतली भाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे, जिला की आपण घोटा भाजी म्हणतो। आणि ही भाजी आहे चुक्याची। चुका वापरून ही घोटा भाजी आपण तयार करत असतो। लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा कोणत्याही शुभकार्यामध्ये जशी वांगे बटाट्याची भाजी असते त्याचप्रमाणे घोटा भाजी देखील केली जाते। तर लगेचच आपण घोटा भाजीची रेसिपी पाहणार आहोत। ही चुक्याची भाजी मी इथे 3 जुड्या घेतलेली आहे। ती स्वच्छ 2 पाण्यात धुवून आपण एका पाण्यामध्ये पुन्हा भिजू घातली आहे, जेणेकरून त्याची सर्व माती बुडाशी जाऊन बसेल। आणि त्याचा मसाला बनवण्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या आणि जिरे ह्याचं एक वाटण करून घेतलेलं आहे। आणि ही भाजी शिजू घालण्यासाठी आपण त्याच्यासोबत 2 प्रकारच्या डाळी इथे वापरत आहे। हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी छोटी वाटी हे एकत्र करून आपण ही घोटा भाजी म्हणजे जी चुक्याची भाजी आहे ती आपण कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेत आहोत। तर एका बाजूला आपली डाळ शिजून झालेली आहे। एक मीडियम आकाराचा कांदा आपण कट करून घेतलेला आहे। तसंच तेलात आपण मोहरी तडतडल्यानंतर लगेचच कट केलेला कांदा त्यामध्ये घातलेला आहे आणि कांदा आपण सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत। तसेच आपण कढीपत्ता देखील फोडणीसाठी इथे घातलेला आहे। ह्या भाजीमध्ये तुम्ही कढीपत्ता जरी नाही घातला तरी चालेल, पण कढीपत्त्याची फोडणी जर दिली तर भाजी आणखी खमंग अशी तयार होते। तर इथे आपलं मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण तयार झालेलं ते आपण ह्या कांद्यासोबत परतून घेणार आहोत। अगदी खरपूस रंगाचं होईपर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे। मिरचीचं कच्चंपण आणि लसूण हा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे। अगदी सोनेरी रंगापर्यंत होईपर्यंत आपण हे परतून झाल्यानंतर इथे आपली डाळ आणि भाजी शिजून तयार आहे आणि ते आपण व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे मॅशर असेल त्याच्या साहाय्याने घोटून घ्यायचे आहे। तसेच फोडणीत देखील आपण हिंग आणि हळद देखील घातलेली आहे, ती देखील आपण परतून घ्यायची आहे। आपली फोडणी आपण पाहिली आहे की एकदम खरपूस अशी झालेली आहे। तर ही भाजी आपण व्यवस्थित एकजीव करून घोटून घ्यायची आहे आणि मग ह्या फोडणीमध्ये आपण ती घालायची आहे। ही भाजी घोटत असताना आपण ती व्यवस्थित एकजीव व्हायची आणि मगच ती ह्या फोडणीमध्ये घालायची, त्यामुळेच तिला घोटा भाजी असे म्हणतात। तर काही जण ह्या भाजीत घोटत असताना डाळीचं पीठ देखील घालत असतात, पण मी इथे डाळीचं पीठ न घालता जी डाळ घातली होती तीच व्यवस्थित शिजल्यामुळे तीच एकत्रित करून घोटून घेतलेली आहे। गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी घातलेलं आहे, चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित घोटून घेतल्यानंतर आपण ही भाजी 5 मिनटं शिजण्यासाठी झाकण ठेवून झाकून घ्यायची आहे। आणि 5 ते 10 मिनटानंतर आपण एका बाजूला 2 ते 3 तुकडे चिंचेचे भिजवलेले आहेत पाण्यामध्ये। चिंचेचा कोळ आपण तयार करून घ्यायचा आहे आणि तो देखील ह्या घोटा भाजीमध्ये आपण घालणार आहोत। चिंचेचा कोळ घातल्याने भाजीला एक छान अशी आंबट तिखट अशी चव येते। जर तुम्हाला चिंच नसेल घालायची तर तुम्ही स्किपही करू शकता, पण चिंच घातल्याने घोटा भाजी अगोदरच त्याची चव आंबट असते आणि चिंच घातल्याने ती आणखी थोडीशी छान चवीला आंबट आणि तिखट बनते। तर आपली घोटा भाजी इथे तयार आहे। ही रेसिपी नक्की ट्राय